ज्या वेळेला जातीचे भेटले, बाबाजींकडून तुकोबांकडे आलं, तुकोबांकडून मात्र त्या कोणाकडे गेलं नाही ना, ज्यांनी विरोध केला त्यांच्याकडे रामेश्वरांकडे गेलं. आणि त्यांना तेव्हा कळालं की जातीवंत साधू माझ्या जीवनात आले. मी माझ्या जीवनामध्ये जातीचा अभिमान करत होतो, गर्व करत होतो. माझ्यासारखा भक्त दुसरा नाही. माझ्याकडे वेद पारंगत सगळी नित्य आहे, वेदांच्या रुचा मी बोलतो, मला देव भाषा येते, मी संस्कृत मध्ये बोलतो. पण मात्र जातीचा भेटत नव्हता. आणि ज्या वेळेला जातीवंत सद्गुरू भेटले आणि तेव्हा त्यांच्या मुखारविंदातून उद्गार निघाले, धन्य तुकोबा समर्थ, ज्याने केला हा पंचम पुरुषार्थ. कितवा? पाचवा पुरुषार्थ केला, ज्याला वेदांच्या पलीकडची भाषा म्हणतात. 4 महावाक्यांच्या पलीकडचा जो सूत्रधारित आहे तो म्हणजे माझा सद्गुरु तुकया दातार आहे. आणि त्या तुकया दातारांना धन्यता देताना ते सांगतात की जो पंचम पुरुषार्थ मला पाहिजे होता, अनुभवजन्य सूत्र मला पाहिजे होतं, ते मात्र माझ्या तुकोबरायांनी आणून दिलं. त्यांच्यावर मी काय अत्याचार केला, काय बडेजाव केला, तो त्यांनी लक्षात घेतला नाही. कारण अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. त्या महात्म्यांनी माझ्यावर क्रिया केली, माझं अज्ञान बाजूला केलं, मला ज्ञानी केलं. आणि ज्ञानी होण्याच्या अगोदर मी काय केलं होतं तर मी दगडासहित माझ्या तुकोबारायांचा 5वा वेद नावाचा जो गाथा होता, जो सामान्यांच्या लक्षात येईल मराठी भाषेत होता, सोपा होता, तो मी काय केला होता, पाण्यात इंद्रायणीत बुडवलेला होता. परंतु माझ्या तुकोबरायांचं सामर्थ्य मला कळालं, माझ्या तुकोबरायांची ताकद मला कळाली. तुकोबरायांनी उपोषण केलं, देवावर मात्र अधिकार गाजवला. आणि देवावरचा जो अधिकार तो मी प्रत्यक्ष पाहिला. आणि प्रत्यक्ष पाहिलेला अधिकार मी माझ्या अंतकरणामध्ये नमूद केला. अभंगाचं 3रं जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, जडी दगडा सहित वया, छळ केला. आणि त्या छळाच्या पाठीमागे माझ्या हितार्थाचा विचार दडलेला होता. आणि असं हितार्थ करणारे साधू देहू गावात आले. आणि देहू गावाचं ब्रीद मात्र माझ्या अंतकरणात ओतलं. आणि त्या ओतलेल्या ब्रीदाने मी प्रत्यक्ष माझ्या तुकोबारायांना पाहिलं तर ते सामान्य नव्हते. अनु रेणू या थोकडा
तुका आकाश एवढा. तुकोबरायांची मर्यादा नव्हती. अमर्याद सूत्र ज्यांच्या अंतकरणामध्ये बाबाजी चैतन्यांनी ठासून ठेवलं होतं, त्याच सूत्राने माझे तुकोबराय अमर्याद झालेले होते. त्यांना कुठली मर्यादा राहिली नव्हती. त्यांच्या दारी वैकुंठ होतं. पहा मी पावडत लोक म्हणे कसं वैकुंठ होतं ते काही नदी वै राहील म्हणे. अरे अरे डोळ्या लईन जायला, चांबड लईन जाऊ नको. ज्या ठिकाणी तुम्हा आपल्याला तुकोबरायांना पाहायचं आहे त्या ठिकाणी साधूची दृष्टी घेऊन गेलं पाहिजे. आणि ज्या दिवशी तुम्ही आपण साधूच्या दृष्टीने तिथपर्यंत जातो त्या दिवशी तुमची आपली सुद्धा स्थिती तीच होते. अनु रेणू या ठोकडा तुका आकाश. आजही वैकुंठात जायला भेटत. आजही वैकुंठ तुमच्या दारी आहे. आजही ते वैकुंठ गमन तुम्हा आपल्याला घडत असतं. आणि अशा वैकुंठ गमनाच्या दिवशी पुष्पवृष्टी होते. माझे साधू संत आजही त्या ठिकाणी येतात. आजही तुकोबरायांचा अनुभव घेतात. साक्षात्काराने तुकोबरायांची अनुभूती संत परंपरेतनं होत असते. या ठिकाणी परंपरा असावी लागते. जसं सामान्य कुळाच्या ठिकाणी आमच्याकडे भाट येतो, परंपरा शिकवतो, तद्वत या ठिकाणी सुद्धा संतांची परंपरा आहे. हंस ब्रह्मा त्रिदत्त नारायण लक्ष्मण बलभीम सखयानंद शांतमय बंडोबा बाबा केरोबा बाबा श्रीपाद बाबा 12वे महापुरुष आणि त्यांच्यानंतर आमच्या हृदयस्थ असलेल्या गुरु माताजी आणि त्यांच्यापासून आमच्याकडे आलेलं ब्रीद आजही वैकुंठ गमन करायला तयार करतं. त्याच्यात फरक पडत नाही. कारण प्रत्यक्ष अनुभूती जन्य हा संप्रदाय असतो. कुठल्याही प्रकारे साधूला बंधन नसतं, कुठे त्याला मोजमाप नसतं. साधू अमर्याद असतो. साधूचा परमार्थ अमर्याद असतो. आणि अशा अमर्याद परमार्थाने जो जातो तो माझ्या परमात्म्याला गवसणी करतो. हा संत भेटती आजी मज तेने मी झालो चतुर्भुज. दोन्ही बाह्या स्थूडी सहज दोन्ही सूक्ष्मी व्यापी आहे. आमच्याकडे स्थूळ बाह्या आहेत पण साधूंच्या कृपा कटाक्षाने आमच्याकडे सूक्ष्म बाह्या आलेल्या नाहीत. म्हणून आजही आम्हाला देव आपलासा करता येत नाही. ज्यांनी देव आपलासा केला त्यांच्याकडे जा. कारण साधू महात्मे म्हणतात तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशेन्ति ते ज्ञानम ज्ञानीनम तत्वदर्शिनः. आजही तत्वदर्शी संत या भूतलावर आहेत. संत कुठे जात नाहीत, कुठून येत नाहीत. संतांचं ब्रीद संत ब्रीद पलटे नहीं जुग जुग गए आनंद. फिर इस धरा पे अवतार धरे फिर संत के संत. बाजरीचा एक दाना पेरला तर कणसाला किती दाणे येतात? माप नसतं. अमाप धान्य उगवणारा एक दाना जर अमाप धान्य उगवत असेल तर माझ्या व्यापक परमात्म्याच्या अनुभूतीजन्य ज्ञानाचा एक संत येत असेल तर किती जणांना संत करत असेल? सगळ्यांना संत बनवण्याची रीत आहे. सोपी गोष्ट सांगतो. परिसाच्या खाणीत जर लोखंड टाकलं तर ते लोखंड जंग लागलेलं आहे असं म्हणतं का ते परिस? हे तू जंग लागेल वसरत तुला नाही सोनं बनवलं नाही. साधू संतांकडे तशी कुठल्याही प्रकारची अशी कमी अधिक उनी दुनीची भावना नसते. खटनट यावे शुद्ध होडी जावे दवंडी पिटी व्हावे चोखा मिळावा. चोखोबराय म्हणतात माझं कुळ काय गोत्र काय पण साधूंनी माझा अंगीकार केला तर परमात्म्याच्या दर्शनासाठी पहिल्याने माझं दर्शन देतात आणि मग परमात्मा दर्शन होतं. तसं या ठिकाणी सुद्धा साधूंची मर्यादा आहे, साधूंचं सूत्र आहे. आणि त्या साधू सूत्राने जर तुम्ही आपण गेलो तर आजही तुकोबराय बनता येतं. तुकोबरायांसारखं झडझडीत वैराग्य जीवाच्या ठिकाणी येतं. आजही ज्ञानोबराय बनता येतं. ज्ञानोबरायांसारखं ज्ञान
तुमच्या मुखारविंदातनं अमृत तुल्य स्रवत राहतं. कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी आडफाटा नसतो. आणि म्हणून अशा संतांचा शोध करा, त्या संतांकडे जा. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐशे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. चित्ताच्या ठिकाणी समाधान झालं पाहिजे, मन राम झालं पाहिजे, अंतकरण निर्मळ झालं पाहिजे. आणि ज्या वेळेला चित्त मलिन राहणार नाही, अंतकरण निर्मळ होईल, मन राम होईल, त्या वेळेला सर्वांगाने तुमचं कार्य मात्र भगवत स्वरूप होईल. आणि असं भगवत स्वरूप कार्य करण्यासाठी तुमचा आपला सगळ्यांचा जन्म झालेला आहे. काही कठोर असेल तर माफ करा, फायद्याचा आहे. तुमच्याकडे मलेरियावाले येतात का? हा, मलेरियावाले येतात, तापाची गोळी देतात, लई गोड लागते. ती गोड लागते, कडू लागते, पण परिणामी चांगली असते. तशी साधूंची भाषा ऐकायला थोडी कडू वाटते, पण परिणाम स्वरूपाने ती गोड असते. आपल्या जीवनाचा उद्धार त्याच्यात असतो. साधू कुठपर्यंत बोलले याचा जर विचार म्हटला तर शेवटच्या दर्जाचं साधू बोलतात. असा तेवढा अधिकार आमचा नाही. त्या बोल म्हणा शेवट भाऊ, शिट्ट्या काय वाजू नको, बाबा बी कोल्हा या, ते बी कोल्लो. साधू महात्मे म्हणतात की बाबा, सकडांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. काही करू नका, साधूकडे जा, साधूंचं सूत्र समजा. श्रीमंती यावी असं ज्यांना वाटत असेल त्यांनी हात वर करा. कोणले पैसा आलो नाही. साधूची श्रीमंती ज्यांना ज्यांना हवी त्यांनी हात वर करा. साधूंची श्रीमंती पाहिजे नाही, काही ना भिकार चोट्याने भिकारी, आम्ही भिकारी बनवतो. साधूची श्रीमंती यावी असं ज्यांना ज्यांना वाटत असेल ते धन्य आहात. कारण भगवंतांनी अर्जुनाला श्रीमंती दिली, आज तागायत मिटली नाही. जोपर्यंत चंद्र सूर्य तारांगण आहेत तोपर्यंत त्यांच्या श्रीमंतीला कोणी मिटवणार नाही. निवृत्तीदानांनी ज्ञानोबांना श्रीमंती दिली. असं एखादा आहे का त्याच्या घरात ज्ञानोबांचा फोटो नाही, ज्ञानेश्वरी नाही? आहे का असं एखादं घर? शेवटच्या दर्जाचा असेल त्यालाही त्या ज्ञानोबरायांबद्दल गर्व आहे. ती श्रीमंती मिटली नाही. बाबाजी चैतन्यांकडून माझ्या तुकोबरायांना श्रीमंती प्राप्त झाली. काही नात्यात होते का तुमचे? चला चला तुकाराम महाराजांना ब्रीद कीर्तन ऐकायला जाऊ, नात्यात होते नाही. पण साधूंची श्रीमंती ज्यांनी अंगीकारली त्यांचं नामोनिशान कधी मिटत नाही. आपलंही मिटू नये असं जर वाटत असेल तर 3 प्रकारच्या प्रचिती आहेत. एक गुरु प्रचिती, दुसरी शास्त्र प्रचिती आणि तिसरी स्वतःला येणारी प्रचिती. तुम्ही ज्या सोसायटीत राहतात, ज्या घरात तुम्ही राहतात त्याच्यासाठी मालकी तुम्हाला दाखवावी लागते. मालकीसाठी तुम्ही काय दाखवतात? आधार कार्ड, पॅन कार्ड, नाही का? त्या आधार कार्ड, पॅन कार्ड वरचं नाव तुमच्या दस्तावेज मध्ये राहतं का नसतं? असतं. नुसतं तेवढ्याने भागतं का? इंडेक्स नकल कुठे नोंदलेली राहते? हा, कुठे? नाही, 84च्या ऑफिस मध्ये. कुठे? तशी आमची 84च्या ऑफिस मध्ये नोंद आहेत. पण साधूकडे जर गेलेत तर त्या 84तली नोंद मिटेल आणि साधुतेकडे आपली नोंद होईल. आणि ती नोंद करण्यासाठी तुमचं आपलं सगळ्यांचं जीवन आहे. कुठे नोंद करायची मग? 84 का साधूकडे? ज्यांची साधूकडे नोंद होईल ते अमर आहा, अमर आहा, खरे की पहा खोटे ते. स्वतःला त्याचा अनुभव येतो आणि आपण अमर आहोत अशी प्रत्यक्ष जाणीव व्हायला लागते. आणि त्या जाणीवेसाठी साधूंची गरज आहे.
आणि अशा साधूंचा आज ब्रीदाचा कार्यक्रम जगद्गुरु तुकोबारायांनी आपला सदेह मात्र वैकुंठात नेला. तसं तुम्हा आपल्याला सुद्धा सदेह वैकुंठात जाता येतं, आजही जाता येतं. पण बाबाजी सारखा महात्मा भेटला पाहिजे. आणि तो महात्मा जर भेटला तर आजही तुम्ही आपण वैकुंठ गमन करतो. आणि त्या वैकुंठ गमनाचा विचार ज्या वेळेला प्रत्यक्ष रीतीने सगळ्या देहू गाववाल्यांनी पाहिला आणि एकच हाहाकार झाला की तुकोबाराय गेले गेले गेले. कुठे गेले तर वैकुंठाला. तसं तुम्हा आपल्याला वैकुंठाला जायचं असेल तर एकदा माझ्या परमात्म्याचं भजन करा. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. बाबा रखुमाई. विठोबा 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 ज्या दिवशी आपल्या जीवनात साधू येतात त्या दिवशी जीवन बदलून जातं. आणि जीवन बदलवण्यासाठी फक्त एकच गोष्ट करायची आहे. आई मंडळींना माहिती आहे, जो रवा असतो, रवा गव्हापासून काढलेला रवा, त्याला तुम्ही तव्यावर भाजता तुपात कडसून त्याला संसर्ग साखरेचा देता. काय देता? चांगला गदगद व्हायना की वरतून साखर टाकतस का कच्चा मटाक देतो? कसा टाकतस? गदगद व्हायना. आणि जर कच्चा मटाक दे फायदा होऊ. एक साईपाकी म्हणे मी लापशी चांगली बनावस आणि त्यांनी साखर मस्त ती लापशी बुंजायला चालू कर देना. लापशी बनी कोयसा बनाना का लापशी बनाना. आपली संसर्ग करायचा साधूचा आणि साधूता अंगीकारायची. आणि ज्या दिवशी आपल्याला साधूता अंगीकारता येते त्या दिवशी तुम्हा आपल्याला आनंद होतो. आणि तो आनंद ज्या महात्म्यांनी आपल्या जीवनामध्ये अनुभवला अशा महात्म्यांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम